आप्पा आल्यानंतर हा जो प्रकार घडला तिथपर्यंत तर मी होतो ना. मी नाही म्हणत त्या गोष्टी काही ना काही झालं असेल, पण शेवटी पक्षाने मला सांगितलं तर तुला थांबावं लागेल, मी थांबून गेलो. मला मी वार्ड क्रमांक 2D मधून माझा शिवसेना आणि अपक्षाचे 2 फॉर्म टाकलेले होते. शिवसेना एकच आहे, शिवसेना एकच ते शिंदे साहेब आहेत, त्या शिवसेनेकडून भरलेला होता. त्याच्यानंतर मला पक्षाने आदेश दिला आपण माघार घ्यावी. पक्षाचा शिंदे साहेब सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाचा आदेश पाडून वरिष्ठांचा आदेश त्याच्यात गुलाब भाऊ, किशोरप्पा, चंदू भाऊ पाटील यांनी मला सांगितलं माघार घ्यायची. तुम्ही किशोरप्पा सोबत खाली करायला आले की आपल्या कार्यकर्ते आले, पण नेमकं असं काय घडलं या 2 दिवसात? काय असं, मी महानगर प्रमुख नात्याने पहिला अधिकार माझ्यावर होता. त्यांचा महानगर प्रमुख नात्याने माझ्यावर अधिकार होता तर तू थांबला गेला पाहिजे. मी पक्षाचा आदेश पाडला, मी थांबून गेलो. दुसऱ्यांदा नाही थांबवू शकत. एक महापौर महानगर प्रमुख नात्याने मला थांबवलं गेलं, मी थांबलो. तुम्हाला एबी फॉर्म वगैरे मिळाला नाही, हे बी फॉर्म कोणाला मिळाले होते सांगण्यात आलं की मला नाही, बस थांबून घ्या, थांबून घेतलं. तुम्हाला असं वाटत नाही का उमेदवारी असताना किशोरप्पा आले का पक्षांतर्गत उघडीचा आपण बळी ठरला असं वाटतंय? मी पक्षांतर्गत तुरगडी मी म्हणणार नाही, पण शेवटी किशोरप्पा आले हे तर काही लोकांना खूप म्हटलं आहे, हे नाकारू शकत. किशोरप्पा आल्यानंतर हा जो प्रकार घडला तिथपर्यंत तर मी होतो ना. मी नाही म्हणत त्या गोष्टी काही ना काही झालं असेल, पण शेवटी पक्षाने मला सांगितलं तर तुला थांबावं लागेल, मी थांबून गेलो. मग महानगर प्रमुख असं नाही, मी पहिलेही त्या दिवशी बोललो, आजही तेच सांगतोय, मी खानदानी मराठा आहे. मी माझ्या शिंदे साहेबांची निष्ठा मी बदलू शकत नाही, कारण बाप बदलवणारा मी नव्हे. लोकांनी आतापर्यंत काही बाप बदलवून टाकलेले, ते काही करू शकता, पण मला तिकीट नाही मिळालं म्हणून मी बाप बदलावा, मी त्याच्यातला नाही. आपण अपक्ष फॉर्म भरला होता, पक्षाकर्ते फॉर्म भरला होता, मग कुठेतरी असं वाटलं नाही की अपक्षला राहावं? नाही, कार्यकर्त्यांच्या भावना होत्यात ना. आता दुःख कार्यकर्त्यांना झालं, पण मी त्यांना सांगितलं शेवटी पक्षाच्या पुढे मी जाणार नाही. नाही तर तुम्ही जर काही मला प्रेशराईज केलं तर मी राजकीय संन्यास घेईन. शेवटी नेत्यांशी बोलणं झालं सुरुवातीला, त्यानंतरच आपण जोरदार तुमच्याकडे अर्ज पण दाखल केला होता, मात्र त्यानंतरही आपल्याला उमेदवारी मिळालेली नाही. नाही, मला त्याचं दुःख नाही. मला पक्षाचा आदेश पाळावा हे माझ्या रक्तात आहे आणि मी ते पाळलेलं आहे. माझं प्रेम शिंदे साहेबावर आहे. शिंदे साहेबाचं प्रेम माझ्याविषयी कमी होणार नाही. तिकीट मिळालं नाही मिळालं याचं दुःख कुठे हे करायचं. त्यांनी भाजपतर्फे विजय बांधल म्हणून दिलेला आहे, ज्यांनी शेवटी महायुतीला किती प्रकारच्या घाणेरड्या शिवाय दिलेल्या आहे हे आपल्या बाईट मध्ये आहे. आज एक बाईट चालते त्याची, त्या उमेदवाराला उभाटा म्हणून घेऊन भाजपने माझ्या विरुद्ध माझ्या जागेकडे झाल्यानंतर त्याला तिकीट दिलेलं आहे.